1 स्टँडर्ड 9 मॅथ्स पार्ट 1 मधला क्वेश्चन नंबर आपण 1 बघितला. आता बघतोय आपण क्वेश्चन नंबर 2. तर बघा काय सांगितले, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. काही तुम्हाला सिम्बॉलिक स्टेटमेंट्स दिलेले आहेत, ते तुम्हाला काय करायचे वर्ड्समध्ये लिहायचे आहेत. आता इथं बघा काय सांगितले, 4/3 ई आणि क्यू. ई म्हणजेच काय, एलिमेंट. तर इथं काय सांगितलं की 4/3 हा क्यूचा काय आहे, एलिमेंट आहे. इथं ई वरती क्रॉस केले म्हणजे -2 हा यांचा एलिमेंट नाही. म्हणजे हे जे स्टेटमेंट दिलेले तुम्हाला फक्त वर्ड्स मध्ये लिहायचे. तर पहिलं आपण लिहूया, पहिल्याचा आन्सर लिहूयात आपण की 4/3 इज an element of set Q. म्हणजे जो Q आहे त्या Qचा 4/3 हा एलिमेंट आहे. आता याचे काय येणार, नो येणार, नॉट. -2 इज नॉट an element of set n. जो सेट n आहे त्याचा -2 हा एलिमेंट नाही. आता पुढे क्वेश्चन काय सांगितलं की P इज अ सेट, काय सांगितलंय, इज अन ऑड नंबर्स. म्हणजे जो P सेट आहे तो ऑड नंबर्स आहे. मग वर्ड्स मध्ये कसं लिहिणार आपण, P इज अ सेट ऑफ P such that P is an odd numbers. बघा, P is a set of P such that P is an odd numbers. P हा P चा सेट आहे आणि P हा खरं तर ऑड नंबरचा सेट आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण कंप्लीट केलेला आहे.